ज्ञानदान ही केवळ नोकरी नसून ती एक पवित्र साधना आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे शिरूर येथील PM श्री छत्रपती विद्यालय विद्यामंदिर नंबर 3चे शिक्षक उत्तम माणिक कोळी. तब्बल 32 वर्ष निष्ठा, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांप्रती अपार प्रेम या बळावर त्यांनी अध्यापनाची सेवा बजावली. आरोग्याच्या गंभीर कारणास्तव त्यांना स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली आणि 1.5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर त्यांना अधिकृत सेवामुक्ती मिळाली. या निमित्तानं शिक्षण क्षेत्रात भावनिक वातावरण निर्माण झालं. उत्तम कोळी यांनी आपल्या सेवेला सुरुवात 18 डिसेंबर 1993 रोजी कागल तालुक्यातील विद्यामंदिर बेनिक्रे येथून केली. पहिली शाळा आणि कामाची सुरुवात असल्यानं त्यांनी मनोभावे काम करत शाळेचा चेहरामोहरा बदलून टाकला. 12 वर्ष 6 महिन्यांच्या सेवेत त्यांनी 4थी व 7वी शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवून दिलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे शाळेला जिल्हा परिषद आदर्श शाळा, स्वच्छ सुंदर हिरवी शाळाचे पुरस्कार प्राप्त झाले. शाळेसमोर बाग तयार करून त्यांनी पर्यावरण प्रेमाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजवली. गरजू विद्यार्थ्यांना विविध लघुउद्योगांचं मार्गदर्शन करून त्यांना स्वावलंबी बनवलं. बेनिक्रे गावाशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं. त्यांच्या पत्नी त्याच शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होत्या. या दोघांच्या योगदानामुळे अनेक विद्यार्थी सैन्य, वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण तसेच विविध क्षेत्रात उच्च पदांवर पोहोचले. यानंतर 13 जून 2006 रोजी त्यांची बदली शिरोळ तालुक्यात झाली. कुमार विद्यामंदिर, कुटवाड, कुमार शिर्टी शाळा आणि अखेरीस PM श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर नंबर 3 शिरोळ इथं त्यांनी आपली सेवा पूर्ण केली. त्यांनी केवळ अध्यापनच नाही तर शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी झटत अनेक उपक्रम राबवले. शाळेसाठी 1.5 लाख रुपये खर्च करून भव्य स्टेज उभारण्यात आलं. यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. स्पर्धा परीक्षा, क्रीडा, सांस्कृतिक आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केलं. त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी प्रतीक पाटील भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर कार्यरत आहे. ही त्यांच्या कार्याची साक्ष देणारी बाब आहे. शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. बेनिक्रे येथे अर्धा एकर जागेत बाग, 40 संगणक, प्रोजेक्टर, वॉटर फिल्टर, CCTV कॅमेरे, स्मार्ट TV, वायफाय सुविधा, खेळाचं साहित्य अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. पारंपरिक खेळ, लेझिम, लाठीकाठी, कराटे, योगासन यांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला. परंतु नियतीने कठीण परीक्षा घेतली. सन 2019 मध्ये त्यांना तोंडाचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं. 3 वेळा शस्त्रक्रिया होऊनही त्यांनी शिक्षण सेवा सोडली नाही. आजाराशी झुंज देत असतानाही विद्यार्थ्यांसाठी त्यांची तळमळ कायम राहिली. अखेर प्रकृती खालावल्यानं गेली 2 वर्ष ते रजेवर होते. 30 जानेवारी 2026 रोजी वैद्यकीय मंडळाने त्यांना कामासाठी अपात्र ठरवलं आणि त्यानंतर त्यांना सेवानिवृत्ती देण्यात आली. त्यांच्या सेवा काळात त्यांच्यासोबत काम केलेले अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, व्यवस्थापन समिती सदस्य आणि पालक आज त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटतात. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतात. कुटुंबातील पत्नी, 2 मुले, सुना, आई आणि भाऊ हे सर्वजण त्यांची प्रेमानं आणि काळजीपूर्वक सेवा करतात. उत्तम माणिक कोळी यांच्यासारखा शिक्षक पुन्हा मिळणं दुर्मिळच. त्यांची सेवा, त्यांचं कार्य आणि विद्यार्थ्यांवरील त्यांचं प्रेम कायम स्मरणात राहील. मराठी S न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.